नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्यात उत्साह संचारतो. हिंदू धर्मासाठी बलिदान दिलेले संभाजी महाराज धर्म राखण्यासाठी औरंगजेबाला धैर्याने सामोरे गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना पिता लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. दख्खन मधल्या प्रजेला मुघलांच्या जाचातून मुक्त केलं. स्त्रियांना संरक्षण दिलं. परस्त्रीचा आदर ठेवला. पण आज आपण नक्की कसे वागतो आहोत समाजात? परस्त्रीचा आदर न लागता त्यांच्यावर अत्याचार होतात, पण आपण उघड्या डोळ्यांनी ते हतबलपणे बघत राहतो. मुघल हिंदू स्त्रियांवर अत्याचार करत होते. त्याची चीड राजांना लहानपणापासूनच होती. स्त्रीची बेआबरू केली म्हणून राजांनी रांजेगावच्या बाबाजी पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला. जातीवाद, धर्मवाद तर आपल्या नसा नसात वाढतो आहे. पण धर्म म्हणजे नक्की काय हे कोणाला समजून घ्यायचं नाही. आठवा तो प्रसंग जेव्हा नेताजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. मोहम्मद कुली खान महाराज, गुजरा सुद्धा विसरलात. औरंगजेब बादशहाचे निष्ठावंत सरदार. महाराज महाराज मी चुकलो. महाराज मला क्षमा करा, क्षमा करा महाराज, मी चुकलो. क्षमा? आणि तुम्हाला? एकेकाळचे तुम्ही आमचे सेनापती. महाराज, तुम्हाला लोक प्रति शिवाजी असं समजत होते नेतोजी, आणि आज तुम्ही आमच्या समोर मोहम्मद कुली खान म्हणून आलात. काय केलं हे नेतोजी तुम्ही? तुम्हाला धर्माचाही विसर पडला? महाराज मी हौसेनं धर्म नाही बदलला. माझ्यावर सक्ती करण्यात आली होती. धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. महाराज, कुणाला सांगता हे नेतोजी? खरं खोटं आम्ही जाणतो. महाराज मला वाचवा. महाराज मला वाचवा. आप्त म्हणून नको, पण छत्रपती म्हणून मला परत हिंदू धर्मात घ्या. मला परत हिंदू धर्मात घ्या. मला हिंदू व्हायचंय परत. महाराज मला हिंदू व्हायचंय, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. महाराज उठा नेतोजी, उठा. परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं श्रींचं राज्य उभं करण्याकरिता. यापुढे राज्याशी इमान राखणार असाल, दिलेल्या वचनाची जाण राखणार असाल, स्वधर्माची निष्ठा राखणार असाल तर, आणि तरच आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात परत घेतो. महाराज, नेतोजींच्या शुद्धीकरणाची तयारी करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी हिमतीने स्वीकारली. दिल्लीचा मोगल औरंगजेब बादशाह 2 लाखांची फौज घेऊन दक्षिणेत आपलं राज्य राखण्यास निघाला. त्यावेळी संभाजीराजे पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्याशी एकाच वेळेस संघर्ष करीत होते. औरंगजेब दख्खनमध्ये आल्यावर शंभूराजांनी त्याला 8 वर्ष धैर्यानं तोंड दिले. पण संगमेश्वरामध्ये 1 फेब्रुवारी 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाने संभाजीराजांना त्यांचा मित्र कवी कलश यांच्यासह पकडले व त्यांची धिंड काढत बहादूरगडावर नेले. हुजूर, हुजूर, हुजूर! चुप रहो असद, चिल्लाओ मत. धैर्य नहीं है हम. वो संभा भी पकड़ा गया कि नहीं ये हमें बताओ. असद, इस दक्खन में आए हुए हमें कितने साल हो गए? सिर्फ 8 साल हुजूर. बेवकूफ, 8 साल हो गए हमें, 8 साल. और ये संभा अब तक हमारे कब्जे में नहीं आया. त्याचे किल्ले आपल्या ताब्यात यायला अजून किती काळ लागणार आहे? तो रामसेसचा एक साधा किल्ला घ्यायला आपल्याला 6.5 वर्ष लागली. तोही किल्ला आपल्याला लढून नाही तर फंद फितुरीने मिळाला. एवढी मोठी 2 लाखाची फौज घेऊन आम्ही या दख्खन मध्ये दाखल झालो. ते हे दिवस पाहण्यासाठी? बिलकुल नाही असं, बिलकुल नाही. त्या संभाजीला लवकर जेरबंद केलाच पाहिजे. खुशखबर है हुजूर, खुशखबर है. बोलो, क्या है? हुजूर, संभाजी पकड़ा गया. उसे मुकर्रब खान ने संगमेश्वर के पास दबोच लिया. क्या? संभा पकड़ा गया? मगर आसद,
ये खबर तो बिल्कुल सही है ना? हुजूर, गफलतीला जागाच नाही. आपल्या हेऱ्यांनी ही खबर आणली आहे. मुकरब खान संभाजी आणि त्याचा दोस्त कवी कलश यांची धिंड काढत बहादूरगडावर येतो आहे. चिल्लाओ मत. हुजूर, धिंड हुजूर, धिंड. अच्छा, तो धिंड येता है उस जहन्नमी मरगट्ठों के राजा की. बहुत अच्छा. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. जाओ उस जहन्नमी संभाजी को मेरे सामने पेश करो. जी हुजूर. ए सुनो. जी हुजूर. त्याची झडती घ्या. हुजूर, त्याची झडती घेतली आहे. कैद्याजवळ एकही शस्त्र नाही. सुनो. जी हुजूर. हात पाहिलेत ना त्याचे? काही वाघ नख वगैरे? हुजूर, कैदीचे हात पाय साखळ दंडांनी जखडले. ठीक है. ए सुनो. जी हुजूर. आमच्यापासून हात दूर ठेवा त्याला. आखिर वो उस जहन्नमी सीवा का बेटा है संभा. जेल बंद तोडून आमच्यावर 8 हात ओढी घ्यायचा तो. जी हुजूर. ए सुनो. जी हुजूर. कुछ नहीं. जाओ